आजी हे घे. दे. सई, मी म्हणलं होतं ना की माझा होणारा हुशार नातजावई नक्की काहीतरी मार्ग काढणार यातून. हो, पण आजी नाच जावई काय ग? अगं, हे होणारच आहे कधीतरी. लाजली लाजली आजी. पण आजी खरंच नचिकेतने खूप छान उपाय शोधून काढला ना बाबा आणि अप्पांना प्रसन्न करायचा. मला खात्री होतीच, खूप हुशार आहे तो. हो आजी, त्याने केलेल्या या कामावर बाबा खुश होतील ना ग? अगं, तो कामच असं 100 नंबरी करेल ना की सगळेच खुश होतील. हो, ते तर आहेच. पण आपण उगाच मनातले मांडे खायला नकोत. हा, म्हणजे असं का म्हणतेस तू? हा, म्हणजे काम तर होऊ दे आधी. ते तर होईलच ग आजी. ते होईलच ग, पण तुझे लाडके आप्पा काहीतरी खोड्या काढतीलच. मला काही भरोसा नाहीये त्यांचा. हो ग. अगं, पण तू उगीच काळजी नको करूस. मी फक्त तुला भानावर आणलं, बाकी काही नाही. अहो, खाली या सगळे. हो हो, आलो आलो. खाली ढरकाळी. चला आता महाराजांच्या दरबारात. चल चल. आप्पा, अरे येऊ देत, येऊ देत रे, सगळ्यांना येऊ देत, मग सांगतो. अहो, काय झालं? सांगतो. तुम्हा सगळ्यांच्या समोर मी आपल्या प्रसन्नकडून संगणक प्रणालीसाठी जे 10,000 रुपये घेतले होते ते मी परत करतोय. अहो आप्पा, राहू द्या, नको मला. अरे नाही नाही, ठेव ठेव. अरे, देतायत तर घे. आपल्या स्वदेशी तत्वांसाठी प्रसन्नने हे पैसे आपल्या खिशातनं दिले होते, याचा मला आनंद आहेच. पण शेवटी ही तत्व तर माझीच आहेत ना. हो. मग सगळा खर्च हा मीच उचलणार. घे 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 घे. अहो, अरे घे रे, घे. एवढे उदार कसे झालेत कोणास ठाऊक. नक्की काहीतरी गडबड आहे. प्रसन्न, आता सुनबाईंसाठी काहीतरी घे या पैशातून. नाही अप्पा, मला काही नको. धन्यवाद. अरे, वडिलांचे कसले धन्यवाद मानतोयस? नाही, उलट तू माझा मुलगा आहेस याचा मला अभिमान आहे. चला, जे तुम्हा सगळ्यांना सांगायचं होतं ते आता सांगून झालं. तुम्ही आता आपापल्या कामाला गेलात तरी चालेल. जाऊ का आप्पा? तू कशाला आलायस इथे? आमच्या या स्वदेशी पवित्र वास्तूत तुला प्रवेश निषिद्ध आहे. तुमच्याच ऍपचं काम करायचंय म्हणून आलोय आप्पा मी. आता आमचं काम करायला आलायस म्हणजे काय सारखा आमच्या डोक्यावर येऊन बसणार आहेस का काय? अहो, पण तुम्ही गप्प बसा. हे बघ, तुला जर काम करायचं असेल ना तर इथे बाहेर बसून काम कर. उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवायचं नाही. ओके फाईन, मला जरा प्रसन्न काकांशी बोलायचं इम्पॉर्टंट. किती वेळ? 2 to 3 hours काम आहे माझं. आय नीड देअर इनपुट्स त्या ऍपच्या डिझाईनसाठी. प्रसन्न काका, तुम्ही माझ्या घरी येणार का प्लीज? वी कॅन टॉक ऑफ देअर. छे छे, शक्यच नाही हे. आमच्या घरातली एकही व्यक्ती परकीयांच्या घरी येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मग काम कसं होणार आप्पा? यू डोंट लेट मी कम इनसाइड. तुम्ही त्यांना पण माझ्या घरी येऊ देत नाही. मग मी काम कसं करणार? हाऊ एम आय सपोज टू वर्क? तो तुझा प्रश्न आहे, माझा नाही. आम्ही नव्हतं सांगितलं तुला आमचं काम करायला. तुलाच हौस होती. आणि तुला जर एवढंच काम करायचं असेल ना तर तिकडे बाहेर बसूनच सगळं काम कर. पण दरवाजापासून अगदी लांब बर का. चल निघ इथनं. चल निघ. प्रसन्न,
आज आपले लेखा परीक्षक येणार आहेत. हा सगळे हिशेब तयार आहेत ना. हा त्यांचं काय आहे ते आधी बघून घे बाबा. कांगारूचं काय नंतर भेटता येईल त्याला. तो काय रिकाम टेकडात असतो तसाही. काय रे तू अजून इथून निघाला नाहीस का? इथेच बसणार आहेस तंबू ठोकून? तनिक मला करार दाखवलास ना. आता बघ तुझीच खेळी तुझ्यावर कशी उलटवतो ते. आता रोज येऊन माझ्या दारात बस याचना करत. अहो मी काय म्हणते, नाही नाही तुम्ही आता काही म्हणूच नका. हे जे समोर दृश्य दिसतंय ना त्याचा जरा आनंद घ्या. आप्पा मी इथेच बसून काम करतो ऍपचं. हो जशी तुझी मर्जी. पण या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवायचं नाही. नाही नाही डोंट वरी, नाही ठेवणार. प्लीज मला प्रसन्न काकांशी बोलता येईल का? इट्स रिअली इम्पॉर्टंट. हे प्रसन्न आता एका महत्वाच्या कामात आहे. वाट बघावी लागेल. किती वेळ? नाही तसं काही सांगता येणार नाही. पण मी काम संपलं की बघतो त्याच्याशी बोलता येईल का ते. हा असे काय वागतात आप्पा? नेमकं त्यांच्या मनात काय आहे? किती त्रास होतोय ग बिचाराला. त्यात आज नेमकं पावसाचं वातावरण आहे. नचिकेतला त्रास देऊन यांना नेहमी आनंदच होतो. पण मला एक कळत नाहीये काय ग? की हे असं सगळं करून त्यांच्याच कामाला उशीर होणार आहे ना. तरी हे कुठल्याच बाबतीत सहकार्य करत नाहीयेत त्याला. हो ना गाजी. पण बघ ना आपणच आधी ही प्रणाली तयार करून घ्यायची किती घाई झाली होती. आणि आता असे का वागतायत आप्पा? नचिकेत, अरे काही हवंय का बाळा? पाणी देते थोडं. हो हो जा कसं मी पाणी. आणते, हा. बाळा अशा पावसात बसून त्रास होईल रे तुला. नाही नाही एवढं काय नाही. डोंट वरी अबाउट मी. अरे पण रिलॅक्स. सी कोणाचं मन जिंकायचं असेल तर थोडा त्रास सहन करावा लागतो. आणि ज्याचं मन जिंकायचं इज गोइंग टू बी माय फादर इन लॉ. हो आण ग. हे घे नचिकेत. थांब सई. अजिबात पाणी देऊ नकोस त्याला. आपण काही इथे पाणपोई उघडलेले नाहीये. आणि स्वतःला फार मोठा व्यावसायिक समजतो ना. मग एक पेलाभर पाण्याची सोय करता येत नाही याला स्वतःसाठी. अजिबात पाणी देऊ नकोस. अहो पण तहानलेल्याला पाणी द्यायचं ही आपली संस्कृती आहे ना. हो आहे ना. पाण्याला नाही म्हणू नये ही आपली संस्कृती आहे. मला मान्य आहे. पण हे परदेशी कांगारू आपल्याशी जवळीक साधण्यासाठी पाणी मागण्याचं फक्त नाटक करतय. आणि खोटं बोलणाऱ्याला पाठीशी घालू नये हेही आपलीच संस्कृती सांगते. त्यामुळे त्याला पाणी अजिबात देऊ नका. आणि तसं म्हटलं तर त्याचं घर सुद्धा इथे अगदी 2 पावलावर आहे. स्वतःच्या घरी जाऊन पाणी पिऊन येईल. ओके फाईन. मी घरी जाऊन पाणी पिऊन येतो. बट आय जस्ट हॅव अ स्मॉल रिक्वेस्ट. काय सांगणार आहे? माझ्या लॅपटॉप कडे लक्ष देते. हो हो मी आहे. हा या मी आलोच. तुम्ही काय अशा रखवालदारासारख्या इथं उभ्या आहात? कामं नाहीये तुम्हाला? चला आतमध्ये. चला. हो हा. अरे वा
तुम्हाला काय आता वेगळं सांगायचं का? हा? चला आतमध्ये. Hi, Jay. हाय Huh? सॉरी. Hi, Nak. How's you and how's your work going? Yeah, nothing much is happening. का? What happened? काय झालं? हिटलर कोऑपरेटच करत नाही. अरे पण तू त्याच काम करतोस ना, मग मदत का नाही करत? आय डोंट नो, ही इज ऍक्टिंग वियर्ड. आय न्यू इट. मला आधीपासूनच डाऊट होता. त्याचा ना इगो हर्ट झालाय. कॅडी, इफ ही डझंट गिव्ह मी इन्फॉर्मेशन, तो मला हेल्प करत नाही, देन त्याचंच काम डिले होणार. एवढं सिम्पल कसं कळत नाही त्याला? कॉम्प्लिकेटेड. एवढं कॉम्प्लिकेटेड कॅरेक्टर मी अख्ख्या वर्ल्ड मध्ये कुठे नाही बघितलंय. हा ना. ही इज इन टू दिस बिझनेस फॉर सो मेनी इयर्स, पण तरी पण अजून त्याला वर्क प्रायोरिटीज कळत नाहीत. दिस इज सो फ्रस्ट्रेटिंग. नाही, तू त्याला धमकी का नाही देत? हा, ते धमकी देईल कशी काय? ते हिटलरला आणि प्रसन्न काकाला बाटलीत उतरवायचंय म्हणून हे सगळं करतोय ना. आईची बेकार गोची झालीये. लुक, आय एम डुईंग दिस फॉर मी अँड सई, पण त्यांनी मला त्यांचं बेसिक फंक्शनिंग अँड प्रोसेस नाही सांगितली. देन हाऊ एम आय सपोज टू डेव्हलप अन ॲप फॉर देम? आय कॅनॉट वर्क लाईक दिस. भाई जाऊ देत, तू प्रसन्न काकाकडून माहिती घे. मला आणि प्रसन्न काकाला भेटूच देत नाही तो हिटलर. आय डोंट नो असं का वागतोय. इट इज ॲज सिम्पल इज दॅट की त्याला तू आवडतच नाही, मग असंच वागणार तो. नाही नाही नाही, आय थिंक देयर इज मोर टू दिस. काहीतरी गडबड आहे. गडबड काय भाई, त्याची तुझ्यावर आधीपासून खुन्नस आहे. या दॅट्स ट्रू, बट तो असं बिहेव करून त्याचं 1 लाखचा लॉस नाही करून घेणार. देयर इज समथिंग फिशी विच आय नीड टू फाइंड आउट, आणि माझ्याकडे वेळ कमी आहे. मग आता काय करणार आहेस तू? प्रसन्न काकांशीच बोलावं लागेल. ट्राय अगेन. ओ नॅक, पण या ओल्ड फॉक्सला ना असं सरळ केलंच पाहिजे. प्रसन्न, आपल्या संस्कृतीवर आक्रमण करणाऱ्या परकीय शक्तींच्या विरोधातलं हे युद्ध आहे. या युद्धात फक्त विजय महत्वाचा. तो कसा मिळवला हे इतिहास विसरून जाईल. पण आज या परदेशी कांगारूला आपल्या देशातून हद्दपार करण्याची संधी आपल्याला आयती चालून आली आहे. त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला घ्यायलाच हवा. ईश्वरा, असं म्हणाले का आप्पा? काही करून नचिकेतच्या कामात उशीर व्हावा आणि त्याला 2 लाख रुपये भुर्दंड पडावा म्हणून आप्पा हे सगळं करताय. अगं बाई, मग काय करणार तुम्ही? मी काय करणार? आप्पांचं ऐकल्याशिवाय माझ्याकडे काही दुसरा पर्याय आहे का? हो, तेही खरंच आहे म्हणा. पण खरं सांगू कल्पना, त्याला त्रास देण्यासाठी आप्पांनी जो काय उपाय केलाय ना, तो मला तितकासा पटलेला नाही. होय हो, म्हणजे बाकी काही असलं तरी माणूस म्हणून तो वाईट नाही हो. काय करू कळत नाही. सगळा गोंधळ उडालाय नुसता. जाऊ दे, आप्पांच्या मनासारखं होऊ दे सगळं. हो ना, उगीच ते चिडायला नको तुमच्यावर. दिव्य स्वातंत्र्य रवी, दिव्य स्वातंत्र्य. अहो, आले आले. बरं झालं आलात. माझ्यासाठी जरा काढा घेऊन या. अहो, मी समोर दिसले म्हणजे काम सांगायलाच पाहिजे, असं काही शास्त्रात लिहिलंय का हो? हे बघा, शास्त्रांचा अपमान करू नका. काढा घेऊन या पटकन. अहो, मी गंमत केली. हा. आत्ता आणते. हो जा. हा. आप्पा, एक प्रसन्न काका इज फ्री, त्यांना बोलवता का? आय नीड टू स्टार्ट द वर्क नाव. उशीर झाला तुला. आता प्रसन्न काही एवढ्या लवकर तुला भेटणार नाही. म्हणजे का नाही भेटणार? हे बघ, अरे व्यवसाय करायचा म्हणल्यानंतर स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या वेळेची ही किंमत ठेवावी लागते. आप्पा, मी इथेच वाट बघत होतो त्यांची.
पण प्रसन्न ज्या वेळेला इथे आला त्यावेळेला तू इथे नव्हतास. अरे तब्बल 10 पळं तुझी वाट बघत होता. शेवटी गेला तो वर निघून. कामात असेल आता, केव्हा भेटेल काही सांगता येत नाही. आप्पा मी फक्त पाणी. हे बघ, तुझ्या अडचणी तुझ्यापाशीच ठेव. उगाच त्या ऐकवून माझा वेळ वाया घालवू नकोस. मुकाट्यानं तिकडे जाऊन बस, कारण आता तेवढंच तुझ्या हातात आहे. तर निघ 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 निघ. हॅलो नचिकेत, मला तुझे हाल बघवत नाहीये रे. साई कुठे आहे तू? वर बघ. नचिकेत, अरे किती त्रास होतोय तुला. का सहन करतोयस तू हे सगळं? सोडून दे, जाऊ दे. साई कम ऑन, आय एम डुइंग दिस फॉर अस. आपल्या प्रेमासाठी करतोय. प्रसन्न काकांना इम्प्रेस करायचंय मला. पण तुला संधी कुठे मिळते नचिकेत? मिळेल मिळेल. हॅव सम फेथ. लव्ह इज रिअली पॉवरफुल साई. तू फक्त एक करते माझ्यासाठी. काय? जस्ट कीप स्माइलिंग. तू स्माइल केला ना की मेक्स मी चार्ज्ड अप. दॅट्स लाईक माय क्युटी पाय. अरे वर बघून कोणाशी बोलतोयस? नाही वर नाही, सिडनी मध्ये एक क्लायंट आहेत, त्यांच्याशी बोलतोय. कोण कोण? मिस क्युटी पाय असं नाव आहे त्यांचं. वाटेल ती नावं ठेवतात हे परदेशी लोक. नचिकेत, अरे तू इथे काय करतोयस? मी सांगतो ना. आप्पा, सुनबाई, अहो तुम्ही इथं नसताना बरंच काही घडून गेलंय. हळूहळू कळेलच तुम्हाला. तुम्ही आधी घरात या बघू. चला चला लवकर. हो हो आप्पा. त्या कांगारूशी बोलत बसू नका. चला चला. हे कॅडी, तू इथे कशाला आली? वेट. काय गे, खबरदार आतमध्ये पाऊल टाकशील तर. कशाला आलीस तू इथे? बाहेर एवढा मोठा मराठीतनं फलक लिहिलाय, दिसत नाही तुला? चल चालते हो इथून, चल. नाही जाणार. जोवर जोवर तुम्ही मला सांगत नाही ना की तुम्ही नॅट सोबत असं का बिहेव करताय, तर मी अजिबात जाणार नाही.